आपलं शिमला मिरचीची भाजी तयार झालेलं आहे बघा. मस्त रस्सा भाजी. मी इथं डबू मिरचीची पातळ आमटी बनवतीये. इथं घेतली आहे डबू मिरची, 5 डबू मिरची घेतली आहे, खोबरं बारीक करून घेतली आहे, शेंगदाणा कूट बारीक करून घेतले, त्याच्यामध्ये लसूण अर्धा चमचा हळद घातली आहे, लसूण घेतली आहे 5-7 पाकळ्या आणि कढीपत्ता घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे एवढी. तर चला तर मग बनवूया. पहिलं लसूण ठेचून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं. हे असं कट करून घ्यायचं मिरची आणि खूप छान लागतं. स्वादला अतिशय चव, भाकरी बरोबर तर खूप छान लागतं. हे असं मी ह्याच्यामध्ये सगळं एक एक करून भरून घेते. माझं पद्धत असं आहे बनवण्याचं. बघा तुम्ही पण एकदा करून. खोबरं ह्याच्यामध्ये का भरत नाही तर खोबरं चांगलं भाजावं लागतं. आता बघा हे तुम्ही तेल आणि जिरं घेते. तेल घातलेले 1 चमचा, मोहरी घेतली आहे पाव चमचा. हे बघा मोहरी तडतडल्यानंतर तर जिरे घेतले पाव चमचा आणि कढीपत्त्याचे 5-7 पाकळ्या आणि लसूण चिरून घेतलेलं लसूण टाकले आणि हे आपला भरलेला शिमला मिरची हे असं त्याच्यामध्ये ठेवायचं. बारीक गॅसवर ठेवायचं. चांगलं असं भाजून घ्यायचं. पाव चमचा बेसन पीठ घेतलेले आहे इथं. हे सगळं आता एकजीव करून भाजून घ्यायचं. भाजलेल्या मिरच्या छान लागतात असं आमटीमध्ये. किंवा मिरची भाजलेल्या आहेत. आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये आधी खोबरं टाकून घेणार आहे. मिरची भाजल्यानंतर खोबरं एकजीव करून घ्यायचं असं. हे बघा आता खोबरं भाजले, असं तेल सुटलेलं आहे खोबऱ्याला. हे बघा कसं सुटतंय. मग आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे भाजलेलं आहे तर लक्षात येतं मी आपलं ह्याच्यात पाणी टाकून घेते. सुक्क करायचं झालं तर असंच आपण वाफेवर शिजवून घेऊ शकतो, पण आम्हाला पातळ लागतंय त्याच्यामुळे पातळ पण छान लागतं. हे बघा मी एवढं पातळ केलेलं आहे. हे असं मस्त झणझणीत असं शिमला मिरचीचं पातळ आमटी आणि ज्वारीची भाकरी बरोबर कुस्करून मस्त लागतं.